पाहताय ना, हा साखर आंबा किती पिवळा धम्मक आणि रसरशीत झाला आहे. हा साखर आंबा करण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा कृत्रिम रंग किंवा केशर वापरलेलं नाही आहे आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी ना कोणतं हानिकारक केमिकल. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचा साखर आंबा करायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. चला तर पाहूया गोड सुमधूर पिवळा धमक रसरशीत वर्षभर टिकणारा साखर आंबा. पाहताय ना, हा साखर आंबा किती पिवळा धम्मक आणि रसरशीत झाला आहे. हा साखर आंबा करण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा कृत्रिम रंग किंवा केशर वापरलेलं नाहीये आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी ना कोणतं हानिकारक केमिकल. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचा साखर आंबा करायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. चला तर पाहूया गोड सुमधूर पिवळा धमक रसरशीत वर्षभर टिकणारा साखर आंबा. गोड रसरशीत साखर आंबा करण्यासाठी इथे आपल्याला अर्धा किलो हिरव्यागार कडक कैऱ्या घ्यायच्यात आणि या कैऱ्या भाजी मंडईतून आणल्यानंतर आपल्याला थंड पाण्यामध्ये तासभर भिजत ठेवायच्यात आणि तासाभरानंतर या कैऱ्या आपल्याला चोळून चोळून स्वच्छ धुवायच्या, जेणेकरून त्यावर लागलेली धूळ कचरा आणि चीक निघून जाईल. देठाकडील भाग आपल्याला जास्त काळजीपूर्वक धुवायचा आहे, कारण देठाकडे जास्त चीक असतो. कैऱ्या कोरड्या करून झाल्यानंतर कैरीच्या देठाकडील आणि तळाचा अर्धा इंचाचा भाग आपल्याला कापून फेकून द्यायचा आहे आणि या दोन्ही कैऱ्यांची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. सालं काढल्यानंतर आतमधून कैरी अजिबात पिवळसर दिसत नाही, अगदी पांढरी शुभ्र दिसते. आपल्याला अशीच कैरी वापरायची आहे. आपल्या दोन्ही कैरींची साल काढून झाली आहे. आज आपण कैरी किसून साखर आंबा करणार नाही आहोत, तर कैरीच्या छोट्या छोट्या फोडी करून आज आपण साखर आंबा करणार आहोत. म्हणून काय करायचं, हे पाक कैरीच्या कोयकडील म्हणजे बाठ्याकडील जो भाग असतो ना, तो आपल्याला अशा पद्धतीनं सुरीच्या साह्यानं कापून घ्यायचा आहे. कैरीवर असलेला सगळा मांसल भाग देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे. आता हा जो कैरीचा मांसल भाग निघालाय ना, याच्या आपल्याला छोट्या छोट्या आकाराच्या म्हणजे साधारणपणे अर्धा इंच आकाराच्या चौकोनी फोडी करून घ्यायच्या. कैरीच्या फोडी शिजवताना त्यांचा आकार कमी होतो, म्हणून आपल्याला खूप छोटा आकार घ्यायचा नाही आणि खूप मोठाही घ्यायचा नाहीये. मध्यम आकाराच्या फोडी आपल्याला करायच्यात. हे पहा अशा प्रकारे. आपण अर्धा किलो कैरी घेतली होती, परंतु कैरीची साल आणि कोय म्हणजे बाठा काढून आता या कैरीच्या फोडी 385 ग्रॅम इतक्या भरलेल्या आहेत. वाट्यांमध्ये म्हणाल तर 3 वाट्या. आता आपल्याला या 385 ग्रॅम कैरीच्या फोडींसाठी 385 ग्रॅमच साखर घ्यायची, म्हणजे आपण जेवढी कैरी आहे ना तेवढीच साखर वापरतोय. आपल्याला आज रसरशीत साखर आंबा करायचा आहे, म्हणजे पाकातले गुलाबजाम कसे असतात अगदी तसं. परंतु जर तुम्हाला कमी गोड साखर आंबा हवा असेल किंवा कमी रसरशीत हवा असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्तही करू शकता. म्हणजे आज आपण 385 ग्रॅम कैरीच्या फोडी आणि 385 ग्रॅम साखर वापरतोय. आता आपण प्रत्यक्ष साखर आंबा तयार करायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड बुडाची स्टीलची कढई ठेवायची. कढईमध्ये आपण घेतलेली साखर घालायची, साखर पसरवून घ्यायची आणि आता या साखरेमध्ये आपल्याला 1 वाटी किंवा साखर बुडेल इतपतच पाणी घालायचं. लक्षात ठेवा, आपल्याला खूप पाणी घालायचं नाहीये. जर पाणी जास्त झालं ना तर मग साखर आंबा तयार व्हायला वेळ लागेल. साखर व्यवस्थित विरघळावी आणि साखर खाली लागू नये म्हणून आपण पाण्याचा वापर करतोय, म्हणून बेतानच पाणी वापरायचं. सुरुवातीचा 1 मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या आचेवर ही साखर आपल्याला एकसारखी हलवत राहायची आहे. 1 मिनिटानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे आणि मंद आचेवर ही साखर आपल्याला या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. 5-6 मिनिटांमध्ये आपली साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि त्यानंतर साखरेला खळकून उकळी देखील आली आहे. आणि हे पहा, कढईच्या कडेला आपल्याला कडक झालेली साखर जमा झालेली दिसते. याचा अर्थ आपला साखरेचा पाक अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. आता या साखरेच्या पाकामध्ये आपल्याला कैरीच्या फोडी घालायच्यात आणि मंद आचेवरच ह्या फोडी आपल्याला एकसारख्या या साखरेच्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात आणि 5 मिनिटं अशाच हलवत राहायच्यात. 5 मिनिटानंतर काय होतं, या ज्या कैरीच्या फोडी आहेत ना यांना पाणी सुटतं आणि आपला साखरेचा पाक पुन्हा पातळ होतो. आपला साखरेचा पाक पातळ झालाय, त्याला उकळी देखील यायला सुरुवात झालेली आहे आणि कैरींच्या फोडीचा रंग देखील बदललेला आहे. आता यामध्ये आपल्याला 5-6 लवंगा आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे. यामुळे आपल्या साखर आंब्याला चव तर छान येतेच, शिवाय आरोमाही छान येतो.
आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला या कैरीच्या फोडींमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात। गॅसची फ्लेम आता मध्यम करायची आहे आणि इथून पुढील 5 मिनिटं मध्यम आचेवर या कैरीच्या फोडी आपल्याला या साखरेच्या पाकामध्ये व्यवस्थित एकसारखे हलवत राहायच्यात। आता आपला साखरेचा पाक थोडासा घट्ट झालेला आहे, कैरीच्या फोडी आणखीन ट्रान्सपरंट होऊ लागलेल्या आहेत। आता काय करायचं, एक प्लेट घ्यायची आणि या प्लेटमध्ये साखरेच्या पाकाचे 2-3 थेंब घालायचे। प्लेट बाजूला घ्यायची, या थेंबांवर मिनिटभर फुंकर मारायची, म्हणजे हे थेंब थोडेसे कोमट होतील। आणि आता ही प्लेट आपल्याला उभी करायची। हे पहा, आपला जो हा साखरेचा पाक आहे ना, तो पटकन खाली येतोय आणि थोडासा पसरतोय देखील। आणि चिमटीत धरला असता हा चिकट तर झालाय, परंतु त्याची तार तयार होत नाहीये। याचा अर्थ आपला अजूनही पक्का पाक तयार झालेला नाहीये। म्हणून आणखीन 2-3 मिनिटं या फोडी आपल्याला या साखरेच्या पाकाबरोबर मंद आचेवर एकसारख्या हलवत राहायच्यात। 2-3 मिनिटांनंतर पुन्हा प्लेटमध्ये आपल्याला पाकाचे 2-3 थेंब घालायचेत। प्लेट बाजूला घ्यायची, मिनिटभर फुंकर मारायची, म्हणजे आपला हा पाक थोडासा कोमट होईल। आणि आता पहा, आपला जो हा पाक आहे ना, तो प्लेट उभी केली तरी पटकन खाली येत नाहीये आणि चिमटीत धरला असता त्याची तार तयार होती। याचा अर्थ आपला एक तरी पक्का पाक तयार झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पूड घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आपला साखरेचा पाक जवळजवळ निम्म्यापेक्षा कमी झालेला आहे आणि आपल्या कैरीच्या फोडी आहेत ना, त्या पूर्णपणे ट्रान्सपरंट झालेल्या आहे। याचा अर्थ आपला साखर आंबा तयार झाला आहे। आता गॅस बंद करायचा आहे, कढई खाली उतरवून ठेवायची आहे आणि हा साखर आंबा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। हा साखर आंबा पूर्णपणे व्यवस्थित थंड होण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 तास तरी लागतात। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर देखील थंड करण्यासाठी ठेवू शकता। 4 तासानंतर आपला साखर आंबा पूर्णपणे थंड झाला आहे आणि पहिल्यापेक्षा थोडासा घट्ट देखील झालेला आहे, अगदी रसरशीत। जसजसा हा साखर आंबा मुरत जाईल ना, तसतसा तो आणखीन घट्ट होणार आहे। म्हणून आपण करतानाच तो रसरशीत केला आहे, परंतु रसरशीत होण्यासाठी आपण साखरेचा जास्त वापर केला आहे, पाण्याचा नाही। पाहताय ना तुम्ही, आपण केशरचा किंवा कृत्रिम रंगाचा वापर केलेला नाहीये, तरी आपला साखर आंबा कसा पिवळा धम्मक झालाय आणि रसरशीत सुद्धा। वेलची, लवंग, दालचिनीमुळे तो स्वादिष्ट तर झालाच आहे, शिवाय औषधी सुद्धा। तयार झालेला हा साखर आंबा आपल्याला एखाद्या जाड काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करण्यासाठी भरून ठेवायचा आहे। त्यासाठी आपल्याला ही काचेची बरणी आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कोरडी करून घ्यायची आहे, कापडानं स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही काचेची बरणी आपल्याला 1 दिवस कडक उन्हामध्ये ठेवायची आहे, म्हणजे ही काचेची बरणी स्टरलाइज म्हणजे निर्जंतुक होईल आणि आपला साखर आंबा लवकर खराब होणार नाही, दीर्घकाळ टिकेल, वर्षभर टिकेल। उन्हातून आणल्यानंतर देखील ही काचेची बरणी आपल्याला एखाद्या स्वच्छ सुती कापडानं स्वच्छ पुसून घ्यायची आहे। पाहताय ना, आपला साखर आंबा कसा पिवळा धम्मक, चकचकीत आणि अगदी रसरशीत झालाय। माझ्या तर तोंडाला सुटलंय पाणी, तुमच्याही सुटलंच असेल, झालं ना एकदम माउथ वॉटरिंग। हा साखर आंबा करताना एक महत्त्वाची गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, ते म्हणजे हा साखर आंबा करण्यासाठी आपल्याला जाड बुडाची स्टीलचीच कढई वापरायची आहे। ॲल्युमिनियमची किंवा लोखंडाची कढई अजिबात वापरायची नाहीये, कारण कैरी आंबट असल्यानं मग हे दोन्ही धातू या साखर आंब्यात उतरतात। चव आणि रंग तर बदलतोच, शिवाय हा साखर आंबा आरोग्याला घातकही असतो। अर्धा किलो कैरीपासून आपला पाऊण किलो साखर आंबा तयार झाला आहे। आज आपण साखर आंबा तयार केला आहे, परंतु याच पद्धतीने तुम्ही गुळाचा वापर करून गुळांबा देखील तयार करू शकता, किंवा साध्या साखरेऐवजी तुम्ही धाग्यातली खडी साखर देखील वापरू शकता। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गोड, सुमधुर, रसरशीत साखर आंबा करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।